नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात. बरेच दिवस झालेत, मला वाटलं मी शेवटचा नोव्हेंबरमध्ये गेलो असेल बाहेर कुठेतरी, तर गावालाच गेलो होतो नोव्हेंबरमध्ये. तर आता एक हवा पालट म्हणून 3 दिवस सुट्टी आहे, तर म्हटलं 2 दिवस आपण थोडंसं गावाला जाऊन येऊया, कारण असंही सध्या आम्हाला कुठे बाहेर जायला मिळत नाही आहे. तर आज आहे 24 जानेवारी आणि वाजले आहेत सकाळचे 6:05. तर माझा नेहमी वेगवेगळ्या प्रकारे अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. तर यावेळेला आपण फार कमी ठिकाणी आता अनफिनिश रस्ते आहेत, पण मेजर पार्ट तोच आहे जो आहे इंदापूरचा बायपास, माणगावचा बायपास, लोणेरे ब्रिज, कोलाड ब्रिज आणि पुढे तर तुम्हाला माहिती आहे वीरपासून रस्ता अगदी चकाचक आहे. आपला प्रवास छोटासा आहे, तर या छोट्याशा प्रवासात तुम्ही आमच्या सोबत राहा, कुठेही जाऊ नका. बघा तुम्ही, बरोबर सकाळचे 6:10 झालेली आहेत आणि आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. गणपती बाप्पा मोरया. तर बघा, CNGच्या फक्त 2च कांड्या शिल्लक आहेत, पूर्ण रिकामी झालेला आहे टँक. आणि आता आपण ट्रिप मीटर 0वरती सेट करूया. आपला प्रवास जास्त मोठा नाही आहे, 250 किलोमीटरचाच आहे. जवळजवळ मी एक टँकमध्ये चिपळूणला पोहोचतो, पण तरी पण मध्ये एकदा टॉपअप करून घेतो. तर आता आपण जाऊया आणि JNPTला पहिल्यांदा आपला CNG फुल करूया. तर मित्रांनो, भांडूपहून बरोबर 6:14 निघून आपण आता 7:10 या पळसपे फाट्याचा श्री उमा CNG स्टेशनला आपण आता पोहोचतोय. म्हणजे जवळजवळ आपल्याला 55 मिनटं लागली आहेत पळसपे फाट्याला पोहोचायला. हा बघा, हा आला श्री उमा CNG पंप. बरोबर 685 रुपयाचा गॅस बसला आहे, 8.5 किलो. तर बरोबर 7:13 झालेली आहेत, 41.3 किलोमीटर झाले आहेत आणि आमचा 3 मिनटात गॅस भरून झालेला आहे. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. आता पळसपे फाट्यापासून आपण टाईम लॅप्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बरोबर 685 रुपयाचा गॅस बसला आहे. प्रेशर चांगलं होतं मला वाटतं, म्हणून पहिल्यांदाच मला वाटतं 8.5 किलोचा गॅस बसला आता. तर बरोबर 7:17 झालेली आहेत आणि आता आपण पळसपे फाट्याला पोचलेलो आहे, जिथून आपल्या मुंबई गोवा महामार्गाला सुरुवात होते. तर चला, आता इथून तर सगळ्यांना माहितीच आहे, प्रत्येक वेळेला अपडेट्स दिलेले आहेत. इथून काय परिस्थिती आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आता इथून आपण डायरेक्ट टाईम लॅप्सला सुरुवात करूया. ह्यावेळेला नवीन एक पद्धत आपण अवलंबूया. चला, ट्रॅफिक पण आहे, 3 दिवसाची सुट्टी आहे, सगळेच फिरायला निघालेले दिसत आहेत कोकणात.
मित्रांनो, बरोबर 8:02 झालेली आहेत आणि समोर बघा मस्तपैकी सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे. किलोमीटर झालेत 77 आणि तुम्ही पाहू शकता आपण आता वडखळ ब्रिजवर पोहोचलेलो आहोत. चला पुन्हा आता आपण स्विच टू टाइम लॅप्स. बरोबर 8:20 झालेली आहेत. किलोमीटर झाले 92 आणि मुंबई भांडूपूर निघाल्यानंतर आता हा कोलेट्टीचा हा अपूर्ण रोड तिथे अजूनही सिंगल आहे, तिथे आपण पोचलेलो आहोत. राईट साईडला भरावाचं काम चालू आहे, कलवटचा RCC वगैरे पण चालू आहे. आता हा कोलेटीचा हा एवढासा पॅच जो आहे 500 मीटरचा, हा बघूया आता आपण कधी पूर्ण होतोय ते. आत्तापर्यंत तुम्ही टाईम लॅप्स बघितलं आहे, म्हणजे टाईम लॅप्स ह्याचा अर्थ व्यवस्थित नवीन रोड. आता पुन्हा आपण टाईम लॅप्सला स्विच करूया. तत्पूर्वी आता हे जे आहे हे इथेही अजून सर्व्हिस रोडवरच आपण चाललो आहे, सगळ्यांना माहिती आता आहे. इथून पुढे हा पुढे गेल्यानंतर थोड्या वेळाने कॉन्क्रीटचा रोड लागेल. हा एक पॅच 500-700 मीटरचा आहे. तर बघा राईट मारला आता आपण तिथे की लगेच कॉन्क्रीट रोडला सुरुवात होईल. हा पहिला पॅच आहे. आठ वाजून 26 झाली आहेत आणि आता नागोठण्याच्या या सर्व्हिस रोडला सुरुवात झालेली आहे. ब्रिजचं काम चालू आहे, बऱ्यापैकी होतानाही दिसत होतं जेव्हा आपण सर्व्हिस रोडला एंट्री घेतली तेव्हा. नशीब हा रोड जरा बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवला आहे. हाच एक आता मोठा पॅच राहिलेला आहे, जवळजवळ 1.5 किलोमीटरचा. नागोठण्याचे 2 पॅच आहेत, एक डाव्या साईडचा एक उजव्या साईडचा. 1.5 किलोमीटरचे 2 पॅचेस आहेत. आता चांगले पॅचेस आहेत, जिथे रस्ता पूर्ण झालेला आहे तिथे मी टाइम लॅप्स केलेला आहे, आणि जिथे रस्ता अपूर्ण आहे तिथे आपण रिअल टाईममध्ये रेकॉर्डिंग करतोय. आता किती मिनिटांचा म्हणजे व्हिडिओ होईल काय सांगता येत नाही. शक्य तितका छोटा करण्याचा मी प्रयत्न करेन. एकतर मोठा वीकेंड आहे, 24, 25, 26, त्यामुळे
मुंबईपासूनच बरंच ट्रॅफिक आहे, बऱ्याच गाड्या दिसतात आहे. धुका आहे, धूर आहे, काय प्रदूषण आहे, पण विजिबिलिटी एकदम कमी आहे. चला, हा आता पहिला पॅच गेलाय. रोडचं काम व्यवस्थित चालू आहे. उजव्या बाजूला बरीच प्रगती आहे 2 महिन्यात. PQC टाकून झालेलं आहे पूर्ण. पूर्ण PQC झालेला आहे इथून. कामाचा झपाटा दिसतोय. पण 15 वर्षाच्या मानाने तो कमीच आहे, पण काम होताना दिसतंय. इथे PQC झालेला आहे बघा. ट्रॅफिक किती आहे बघा आज. सगळ्या गाड्या दिसतात आहे. अरे, विरुद्ध दिशेने गाड्या घालू नका रे बाळांनो, समोरच्या गाड्यांना येऊ दे. इथे पण PQC झालेला आहे. बराच पोर्शन PQC झालेला आहे. हा छोटासा पॅच आहे मधला. इथे PQC करतील आता. तयारी झालेली दिसते. इथे अजून थोडंसं अर्थवर्कचं काम बाकी आहे. पुढे पुन्हा PQC झालेला आहे. बरंच ट्रॅफिक आहे. आता मी व्हिडिओ बंद करतो. आठ वाजून 36 मिनटं झाली आहे. 5-6 मिनटाचं ट्रॅफिक होतं. पूर्णच्या पूर्ण नागोठणे आता ते सर्व्हिस रोडवरूनच यावं लागलं आहे. ब्रिजची कामं चालू आहेत. आता आपण पुन्हा टाईम लॅप्सवर स्विच करूया, कारण ते तिथे ट्रॅफिक लागलं म्हणून मी मुद्दामून तिथे थोडा वेळ टाईम लॅप्सवर स्विच केलं होतं. आता पुन्हा चांगला रोड आला आहे तर आपण टाईम लॅप्सवर स्विच करूया.
बरोबर 8:53 झाली आहेत. किलोमीटर झाले आहेत 117. आणि आता आपण कोलाडला पोहोचतोय. इकडचे रस्ते काय व्यवस्थित झालेले नाहीत, हे खड्डे तसेच आहेत अजून. फक्त मधून जायचं होतं, आता इथे डाव्या साईडनी सर्व्हिस रोड काढलेला आहे. ओके, ब्रिजचं काम चालू दिसतंय, थोडा भराव टाकलेला आहे. साईडची वॉल पण उचलतात ही फिलिंगसाठीची. हे नव्हतं आता 2 महिन्यापूर्वी. हे सगळे वॉल वगैरे पूर्ण बांधून झालेली आहे, फिलिंग पण झाली आहे. ते आपण इथून पाहून सांगू शकत नाही. हा बघा, आता हा एवढा ब्रिजचा पार्ट आहे, 3 पिलर, आणि या 2 स्पॅनवर गर्डर लॉन्चिंग पण झालेली आहे. आणि म्हणजे थोडासा हळूहळू प्रोग्रेस दिसतोय. इथे पण बघा, इथे पूर्ण वॉल बांधलेली आहे, इथे पण फिलिंग चालू असेल आता. काय सकाळी लवकर आलं ना तर इकडे काय जास्त वेळ जात नाही. वेळ कधी जातो, इंदापूर आणि माणगावला तुम्ही दुपारच्या वेळेला ट्रॅफिकमध्ये फसलात ना तर वेळ जातो. तर सकाळी लवकर निघालात. आता कसं आहे, तरी मोठा विकेंड आहे, त्यामुळे ह्या गाड्यांची गर्दी पुष्कळ आहे. आता हे सगळे हरिहरेश्वर, श्रीवर्धन या पुढे दापोलीला जाणारी लोक असतील सगळी, त्यामुळे गाड्यांची वर्दळ पुष्कळ आहे आज. त्यामुळेही थोडा वेळ मला जास्त लागलेला असेल बहुतेक. 7:14 आपण पांडुपवून निघालो होतो. 8:56 झालेत. हो, 6:14च म्हटलं मी. मला इथे पण PQC झालेला मला वाटतं ब्रिजवरती लेफ्ट साईडला, म्हणजे मुंबईत जाणाऱ्या लेनवरती. म्हणजे 6:14 ते जवळजवळ आता 8:56 म्हणजे 9च पकडा. 2.25 तासात आपण कोलाडला आलोय. 4 मिनटं कमी त्यासाठी. पण असा रोड असेल तर 4 मिनटात आपण 4 किलोमीटर कव्हर करू शकतो. चला, पुन्हा आपण आता टाईम लॅप्सवर स्विच करूया. तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतच आहात आपण शनिवारी 24 जानेवारीला माझ्या गावाला चिपळूणला निघालो होतो. तर आपण प्रवास तुम्ही पाहिला असेल, नागोठण्यापर्यंतचे अपडेट्सही तुम्ही पाहिले असतील. तर हा भाग थोडासा मोठा व्हायला लागला होता, त्यामुळे मी मध्ये येऊन थोडंसं इंटरप्ट करायचं ठरवलं. या भागात मी थोडीशी वेगळी पद्धत अवलंबलेली आहे. म्हणजे जिथे रस्ता चांगला आहे तिथे आपण टाईमलॅप्समध्ये रेकॉर्ड केलेला आहे, आणि जिथे जिथे रस्ता खराब आहे
तिथे आपण लाईव्ह रेकॉर्डिंग केलेलं आहे. आणि हा प्रवास छोटा म्हणता थोडासा मोठाच होणार आहे, कारण आम्ही आता जाणार आहोत महाडजवळ वाळणकोंडीला देवी वरदायिनीच्या दर्शनाला. त्यामुळे आमचा प्रवास जवळजवळ 2-2.5 तासांनी वाढलेला आहे. आता जाताना आपण वाळणकोंडीला जायचं आहे, पण वाळणकोंडीचा मी वेगळा भाग बनवणार आहे आणि महाडजवळ आपण हा अपडेटचा भाग कट करून डायरेक्ट पुन्हा जेव्हा आपण NH66ला येऊन मिळू तिथपासून ते चिपळूणपर्यंत पुन्हा भाग हा मी जॉईन करणार आहे. आता हा भाग किती मिनटाचा होतो आहे मला माहीत नाही, त्यामुळे 20-20 मिनटाचे 2 भाग मी करेन. नागोठण्याच्या फ्लायओव्हरचं काम झपाट्याने चालू आहे, पण तरी त्याचा झपाटा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे किंवा समृद्धी एवढा मोठा नाही आहे. हळूहळूच चालू आहे काम आपलं, कारण आपल्याला प्रवास करताना ते दिसू शकत नाही. तरीही एम्बँकमेंट फिलिंग वगैरे झालेलं आहे, PQC वगैरे पण झालेलं आहे. आता बघूया नागोठण्याचा पॅच कधी पूर्ण होतो तो. त्यानंतर राहिला कोलाडचा पॅच. तर कोलाडला ब्रिज झालेला आहे, गर्डर इरेक्शन पण झालेलं आहे, एम्बँकमेंट चालू आहे. आणि लोणेरेचा तर तुम्ही पाहिलाच असेल, लोणेरेचा ब्रिज दोन्ही ट्रॅफिकसाठी सुरू झालेला आहे. त्यापुढे माणगाव बायपासचं काम सुरू आहे, तेही फार गतीने सुरू आहे. इंदापूरचंही काम सुरू आहे, पण इंदापूरचं काम माणगाव बायपासपेक्षा थोडंसं स्लो आहे. माणगाव बायपास आणि इंदापूर बायपास हे दोन्हीही क्रुशियल पॉईंट्स आहेत NH66च्या मार्गावरती. आता माझी गाडी CNG आहे आणि आपल्याला जायचं असतं 250 किलोमीटर. त्यामुळे शक्यतो एका फुल टँकमध्ये गाडी माझी चिपळूणपर्यंत पोहोचते. पण तरी मी निघताना पळसपे फाट्याजवळ एकदा CNG भरतो, फुल टँक करतो गाडी, आणि त्यानंतर महाडला मी पुन्हा एकदा टॉपअप करतो. महाडला टाकी फुल झाल्यानंतर मी घरी पोहोचतो, घरून परत निघतो आणि त्यानंतर पुन्हा परत येताना मी लोणेरे किंवा इंदापूरजवळ पुन्हा फुल टँक करतो. आणि ती टाकी पूर्ण संपत नाही, त्यामध्ये पण 4 काड्या शिल्लक असतात. तर हा झाला माझा CNGचा अपडेट्स. त्याचे काही जे डिटेल्स असतील ती मी नंतर इथे स्क्रीनवरती देईन. मित्रांनो, हे दोन्ही लेटेस्ट अपडेटचे भाग पहा. त्यानंतर वाळणकोंडीचा जो भाग आहे तो नक्की पहा, कारण फार सुंदर जागा आहे ती. मला अशा जागांवर जायला फार आवडतं. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा आणि हो, हाईप नक्की करा. तर मित्रांनो, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.